माझी कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. काय करायचं आता या मानसीचं? कसं समजावायचं? मी एका विचित्र कोंडीत सापडलो आहे. त्यामुळे आत्ताच तुम्हाला काही सांगणं खरंच शक्य होणार नाही. मी तुला खूप सुखात ठेवेन. माझ्याशी लग्न करशील? तुम्ही बाबांशी बोला सर. तू मला सोडून दुसऱ्या कुणाजवळ गेलीस तर मी संपून टाकेन तुला. आपण वेगळं नाही का होऊ शकत? आसावरीची मदत घ्यावी का? पण ती तरी काय करणार बिचारी. माझ्यासारखीच ती पण. परत घेऊन आले. पिणार नाही तर काय करणार? परत पिऊन आलो. पिणार नाही तर काय करणार? माझं दुःखच एवढं मोठं आहे की प्यावंच लागणार. असं काय दुःख आहे तुम्हाला? असं माझं दुःख की मी एकटा आयुष्यात एकट्यानेच मी सगळं सहन करणार. सगळी दुःख, सगळे पराभव सगळं एकट्याने मी नाहीये का तुम्हाला? तू आहेस ना. तू आहेस, पण तुला शेवटी माझं दुःख तुला कसं कळणार? आपण वेगळी माणसं दोन. माझं दुःख वेगळं, तुझं दुःख वेगळं. माझं दुःख तुला कसं कळणार? माझं दुःख माझं. काय झालंय? प्रियांकाचं लग्न झालं म्हणून दुःख होतंय. काय वेळीच घे. तिचं आयुष्य मरू देत. तिला काय करायचं करू देत. आय डोंट केअर. त्या वेळेशी लग्न केलं तिने, करू दे. मला काय फरक पडतोय? मला काय यस वाईट वाटलं मला वाईट वाटलं. खोटं बोललो मी तुला. मला वाईट वाटलं. प्रियांका माझी मैत्रीण होती आहे. ती वेळेशी लग्न करेल, असं काय करेल असं मला काय वाटलं नव्हतं कधी. पण तिने केलं. कळू दे आपल्या बापाचं काय केलं. आय डोंट केअर. वाईट मात्र वाटलं मला. तू माझी बायको आहे. तू माझं दुःख समजू शकते. मला वाईट वाटलं मला प्रियांकाच. माझं आय डोंट केअर, पण वाईट वाटलं. वाईट वाटलं. आपलं काय? मी समजून घेते, पण कधी कधी माझा तो समजूतदारपणाच माझ्या सुखाच्या आड येतो. आणि माझं हे दुःख कुणीच समजू शकत नाही. कुणीच नाही. होय, थांब. शी, हा काय चाय? हा काय चाय का? उकळलेलं पाणी नुसतं कोणी बनवलं चहा? मी बनवली साहेब. काय झालं साहेब? काय झालं? मलाच विचारताय काय झालं? साधा चहा बनवता येत नाही नालायक लेखाचे. हे बघे, परत हा असा चहा दिलास ना मला, नोकरीवरनं काढून टाकेन तुला, कळलं ना?
माफ करा साहेब, त्याला माहिती नव्हतं, नवीन आहे तो. मी काय करू? त्याच्याऐवजी मी बनवू चहा? तुला अक्कल नाही? तुला समजावता येत नाही का त्याला? सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष ठेवायचं. हं? नाहीतर त्याच्याबरोबर ना तुलाही काढून टाकेल नोकरीवर, कळला? नालायक लेकाचे चहा बनवता येत नाही. अहो अहो तर 9 वाजले, आता तरी उठा ना. अहो 9 वाजले, तो उठा आता. किती वाजले? 9 वाजलेत. 9 हो. 9 वाजले. तुम्हाला लवकर का नाही उठवलं असतं? केव्हाची उठवते, तुम्ही उठतच नाही आहात. आज ती मीटिंग होती ऑफिसमध्ये, वकील येणार होता, उशीर झाला सगळं. मला चहा दे पटकन. चल नाश्ता. नाश्ता बिष्टा जाऊ दे सगळं, उशीर झाला. रात्री दारू पिऊन यायची, कसं तुम्ही सकाळी लवकर उठणार आहात? एवढी मोठी प्रॉपर्टी आता सगळी माझ्या नावावर होणार. झपाटे वकिलांनी आणि हर्षनी जसं सांगितलंय तसं सगळं होऊ द्यायला हवं, म्हणजे मी या केसमधून सही सलामत सुटेन. सगळी इस्टेट माझ्या नावावर होईल. पण मग शार्दूलचं काय? बिचारा, काय होणार त्याचं? प्रियंका, प्रियंका, शार्दूल तू काय ग, घाबरायला काय झालं? नाही, काही नाही. काय करत होतीस? मी प्रॉपर्टीची फाईल बघत होते. ओ गुड. ते सगळं लवकरात लवकर लक्षात घे, कारण मला त्यातलं काही कळत नाही. याच्या आधी सगळं नेहा बघत होती, पण याच्यानंतर सगळं तुला पाहायचं आहे. तेव्हा सगळ्या गोष्टीचा चार्ज तुझ्याकडे लवकरात लवकर घे. हो. हां. अगं ते झपाटे वकिलांना भेटायला जायचं होतं ना आपल्याला? नाही, मी एकटीच भेटून येते. मी पण येतो ना तुझ्याबरोबर. अरे नको, त्यांनी मला एकटीलाच बोलवलं भेटायला. पण का? कदाचित त्यांना काही महत्त्वाचं बोलायचं असेल माझ्याशी. मी जाऊन येते ना, आणि आल्यावर तुला सांगते ते काय म्हणाले ते. ओके, जाऊन भेटून ये त्यांना. प्रियांका, मला वाटलं होतं मी लग्न झाल्यावर तरी तुला सुखात ठेवेन, पण लग्न झालं तरी हे सगळं कोर्ट कचेरी तुला करावंच लागतंय. किती करतेस तू माझ्यासाठी? शार्दूल, अरे हे तर माझं कर्तव्यच आहे. आणि बायको म्हणून एवढं तर करायलाच पाहिजे ना तुझ्यासाठी. हो. बास आता, मला उशीर होतोय. येऊ मी? ओके. बाय. बाय. बोला. काय करते शारदा? काही नाही, घरीच आहे.
शारदा, मी विचार करत होतो की आज डिनरला कुठेतरी बाहेर जाऊया का? चालेल. कुठे जायचं? मी एक काम करतो, मी आधी तुझ्या घरी येतो, मग तिकडे आपण डिसाईड करून मग जाऊ कुठेतरी. नाही नको. तुम्ही इथे कशाला येत आहे? त्यापेक्षा मीच तिथे येते आणि मग तिथूनच पुढे जाऊ ना. तसंही मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. ठीक आहे, तसंही चालेल. तू ये, मी वाट बघतो. ओके. ओके. आज वरुणला हर्षविषयी सगळं सांगून टाकू. त्यांनाही सगळ्या गोष्टी माहीत व्हायला हव्यात. उगाच माझ्यामुळे त्यांना काही त्रास व्हायला नको. अहो, मला माहिती आहे तुम्ही खूप घाईत आहात, पण एक विचारायचं होतं. मी जरा आष्टीला जाऊन येऊ का 2-3 दिवसांसाठी? नाही म्हणजे मागच्या वेळेलाही जायचं ठरवलं होतं, पण तेव्हा बाबाच इकडे आले. मला असं वाटतं 2 दिवस जाऊन येते. काकूची भेट होईल, नेहाची भेट होईल. हां, ठीक आहे, ये जा. असावरी जातेच तर माझं एक काम कर प्लीज. आतल्या लॉकरमध्ये एक फाईल ठेवली आहे मी, ब्लॅक कलरची. ती फाईल, त्यातले सगळे पेपर्स घेऊन जा सोबत. मी उद्यापर्यंत सांगतो तुझ्यासोबत आष्टीला यायला. कसले पेपर्स? प्लॉटचे पेपर्स आहेत. तू बघून घे प्लॉट सुद्धा जमलं तर. कसला प्लॉट? असावरी तुझ्या बाबांना नवीन घर बांधून देतोय मी त्या प्लॉटवर. त्याच प्लॉटचे पेपर्स आहेत ते. मला माहिती आहे हे सगळं केल्यामुळे मी केलेली चूक किंवा माझा गुन्हा त्याच्यावर पांघरून घातलं जाणार नाहीये. पण तरीही माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न आहे. मी त्यांना ज्या पद्धतीने दुखावलं त्याकरता. रडू नकोस, रडू नकोस. आता सगळं चांगलंच होणार आपलं. बिलीव्ह मी. डोंट वरी. चल निघतो मी. बाय. अहो, हे काय इतक्या लवकर तयार झालात तुम्ही? हो, आज ऑफिसला लवकर जायचं आहे. अहो, काय हे? आपण इथे राहायला आलोय ना. मग निदान आज तरी सुट्टी घ्यायला हवी होती ना तुम्ही. मानसी, तुला ठाऊक आहे तिकडे किती प्रॉब्लेम चालू आहेत. मला सारख्या सुट्ट्या टाकता येणार नाहीत. बरं, ठीक आहे. मग निदान घरी तरी लवकर या. हो, लवकर येईन, पण इथे नाही. म्हणजे मी परस्पर घरी जाईन आपल्या. का? का म्हणजे अजून किती दिवस राहायचं इथे? शेवटी आपलं घर ते आपलं घर. आणि हो, आपल्या घरीच मला मोकळं वाटतं. मी जाणार आहे, तुला जमलं तरी. अहो पण चल बाय, उशीर होते मला. त्या वहिनी आणि दादांनी ह्यांच्यावर काय जादू केली आहे माहीत नाही, पण मी सुद्धा हार मानणार नाही. एक ना एक दिवस त्या घरातून मी तुम्हाला बाहेर काढणारच, नाहीतर नावाची मानसी नाही. हर्ष, तू माझ्यासाठी जे काही केलंयस त्याबद्दल थँक्स फॉर एव्हरीथिंग. प्रियंका, तू चांगलंच ओळखतेस मला. मी कुणावरही उगाच उपकार करत नाही. मला माहिती आहे की तू
शार्दूलच्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण होणार आहेस आणि मलाही तुझी मदत लागेल म्हणूनच मी हे सगळं करतोय. ऑफकोर्स, वाय नॉट. फक्त मी ह्या ज्या लफड्यात अडकले त्यातून मला प्लीज पूर्णपणे सोडव. त्याकरताच बोललोय तुला इथे. मला आधी सगळं खरं खरं सांग प्रियांका. राजाराम पांढरेला मारण्याची सुपारी खरंच तू दिली होतीस? ॲक्च्युली म्हणजे ते हे बघ, माझ्याशी खोटं बोलून तुला काही फायदा नाही. या सगळ्या लफड्यात तर तुला फक्त मीच वाचवू शकतो. तेव्हा खरं खरं काय ते सांग. हो, कारण माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. तो माझ्या आणि शार्दूलच्या आयुष्यात सारखी लुडबुड करत होता. शिवाय मला भीती होती की तो नेहाच्या बाजूनी केस लढणार म्हटल्यानंतर आम्ही हरणारच. आणि म्हणून तू माझ्याकडनं पैसे घेऊन त्याला मारायची सुपारी दिलीस. मूर्ख, बेअक्कल. कोणी सांगितलं होतं तुला हा गावपणा करायला? सॉरी हर्ष, माझं चुकलं. पण आता प्लीज मला सोडव ह्या सगळ्यातून. हे बघ, माझ्या परीने जे काही मी करू शकतो ते मी करतोय. त्या झपाटे वकिलाला मी तुझी केस दिली आहे. तो आला की त्याला सगळं खरं खरं सांगून टाक. नाही, मी त्याच्यासमोर काही नाही कबूल करू शकत. मूर्खासारखं बोलू नकोस. दुसरा पर्याय नाहीये तुझ्याकडे. फक्त तोच तुला या सगळ्यातनं वाचू शकतो. तेव्हा त्याला सगळं खरं खरं सांगावंच लागेल. नाही हर्ष, मी त्या झपाटे वकिलांना काहीही सांगणार नाही. वेडेपणा करू नकोस प्रियांका. बोल, पाठव. झपाटे आलेत. त्यांना तुला सगळं खरं सांगावंच लागेल. दुसरा पर्याय नाही तुझ्याकडे. पिरियड. May I come in? या प्लीज कम इन. हॅलो. Hello. बसा. So, Miss Priyanka, कशा आहात तुम्ही? आय एम फाईन. झपाटे साहेब, तुम्ही माझ्या शब्दाखातर यांची केस घेतलीत, त्यांना सोडवलं, त्याबद्दल खरंच थँक्स. खरं तर थँक्स मी म्हणायला पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी हे जे हे बघा, थँक्स वगैरे म्हणण्याची काहीही गरज नाही आहे. बिकॉज दिस इज माय जॉब. माझं काम आहे ते, आणि मी त्या कामाचे पैसे देखील घेतो. पैसे जर का व्यवस्थित मिळणार असतील ना, तर एकही केस मी नाकारत नाही. आणि हो, फुकटात मी एकही केस चालवत नाही. सो कम टू द पॉइंट. मिस प्रियंका, या केसमध्ये मी तुम्हाला तात्पुरता जामीन मिळवून दिलेला आहे. पण हे प्रकरण गंभीर आहे. मे बी ही केस बरेच दिवस चालेल, कारण अशा केसेसचा रिझल्ट लागायला बराच वेळ लागतो. सो मला सर्वात आधी हे विचारायचं आहे तुम्हाला की हा गुन्हा तुमच्या हातून खरंच घडलाय की उगाचच तुमचं नाव यात गोवण्यात आलंय? हर्ष, एक गोष्ट आधीच क्लिअर करतो. मिस प्रियंका, डॉक्टर आणि वकील यांच्यापासून काहीही लपवायचं नसतं. तेव्हा जे काही सांगाल ते अगदी खरं सांगा. तुम्ही जे काही सांगाल ना, त्यावर ही केस कशी हँडल करायची हे मी ठरवणार आहे. तेव्हा आता अगदी खरं काय घडलंय ते सांगा. नाही म्हणजे ते हो झपाटे साहेब, हा गुन्हा यांच्या हातूनच घडलाय. हर्ष, एक मिनिट प्रियांका. त्यांना सगळं खरं खरं सांगणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तेच तुला यातनं सोडवणार आहेत. झपाटे साहेब, राजाराम पांड्यांमुळे यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला.
ते हिच्या आणि शार्दूलच्या मध्ये खूप ढवळाढवळ करत होते, त्यामुळे तिने रागाच्या भरात हे पाऊल उचललं. नाही म्हणजे पण हे बघा, माझ्यापासून लपवण्यात काही अर्थ नाही आहे. पोलिसांकडे असलेला एव्हिडन्स भक्कम आहे. शिवाय त्या शूटरनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये तुमचं नाव घेतलंय. मला सर्व ठाऊक आहे. केसची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय मी केस हातात घेतच नाही. पण मग ह्यातून सुटण्याचा काही मार्ग? जरा कठीणच आहे, कारण त्या शूटरनी स्टेटमेंटमध्ये तुमचं नाव घेतलंय. पण आपण त्याला पोलीस स्टेशनमध्येच उडवलं तर? मिस प्रियंका, यू आर सो फनी. अहो, पोलीस स्टेशनमध्ये घुसून एका विटनेसला उडवणं म्हणजे एक मच्छर मारणं इतकं सोपं वाटतंय तुम्हाला? हे बघा, हे प्रकरण तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. तेव्हा यासाठी दुसराच कुठला तरी मार्ग शोधावा लागेल. मग माझ्याकडे आणखीन एक सॉलिड प्लॅन आहे.